हॅलो फ्रेंड्स, नमस्कार. मी भारत बापू सावळवाडे, लठ्ठ एज्युकेशन सोसायटी सांगली संचलित श्रीमती अक्काताई नानवणे हायस्कूल दत्तवाड, तालुका शिरोळ, जिल्हा कोल्हापूर या ठिकाणी विज्ञान शिक्षक म्हणून कार्यरत आहे. माझ्या भारत सावळवाडे या यूट्यूब चॅनलमध्ये मी सर्वांचं स्वागत करतो. आणि आज आपण इयत्ता 9वी विज्ञान आणि तंत्रज्ञान भाग 1 मधील प्रकरण क्रमांक 4 मेजरमेंट ऑफ मॅटर म्हणजेच द्रव्याचं मोजमाप यामधील अगदी सुरुवातीचा पहिला भाग पाहणार आहोत, ज्याच्यामध्ये लॉज ऑफ केमिकल कॉम्बिनेशन याचा आपण अभ्यास करणार आहोत. हिअर द फंडामेंटल एक्सपेरिमेंट्स वेर परफॉर्म्ड टू स्टडी द कंपोजिशन ऑफ सबस्टन्सेस अँड टू स्टडी द चेंजेस इन केमिकल रिएक्शन्स. Accurate measurements were done by Dalton, J.J. Thomson, Rutherford, and many other scientists also. And based on that, various studies, various experiments were conducted by the scientists later on. या ठिकाणी असाच एक आणखी प्रयोग दाखवलेला आहे. त्या प्रयोगाचं आपण निरीक्षण करूया. या ठिकाणी पहा, हिअर there is a system in which the conical flask is filled with the solution of calcium chloride, that is CaCl2, and in which the test tube which is filled with solution of sodium sulfate, that is Na2SO4, is kept, and the mouth of this conical flask is closed by the rubber cork. Okay. Later on, these two solutions are allowed to mix by tilting the conical flask, and then the conical flask along with this test tube is put here. Initially, the weight of this entire system is 300.23 gram, and after completion of the reaction also again the weight was taken. मित्रांनो, आपल्याला लक्षात येईल की या ठिकाणी हा जो काही शंकुपात्र आहे, या शंकुपात्रामध्ये कॅल्शियम क्लोराईडचं द्रावण भरलेलं आहे. त्यानंतर त्यामध्ये ठेवलेल्या टेस्ट ट्यूबमध्ये सोडियम सल्फेटचं द्रावण भरलेलं आहे. या दोन्हींची अशा पद्धतीची रचना केल्यानंतर या शंकुपात्राचं तोंड रबरी बुचाने झाकून टाकलेलं आहे, म्हणजे ती हवाबंद केलेली आहे. आता त्यानंतर हे संपूर्ण शंकुपात्र उलटसुलट करून त्या दोन्हीही द्रावणांचं एकत्रीकरण केलेलं आहे, म्हणजे ते मिसळलेले आहेत. आणि त्यानंतर पुन्हा त्यांचं वजन घेतलेलं आहे. आधीचं वजन आणि नंतरचं वजन दोन्हीही सारखेच आहेत. आणि यावेळेला या द्रावणामध्ये आपल्याला काय दिसतं? व्हाईट प्रेसिपिटेट ऑफ कॅल्शियम सल्फेट इज ऑब्झर्व्ड इन द ॲक्वियस NaCl सोल्युशन. म्हणजे या ठिकाणी सोडियम क्लोराईडचं द्रावण तयार झालेलं आहे आणि त्यामध्ये कॅल्शियम सल्फेटचा प्रेसिपिटेट म्हणजे अवक्षेप तयार झालेला आहे, की जो पांढऱ्या रंगाचा असणार आहे. म्हणजे या संपूर्ण बदलामध्ये या ठिकाणी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट जर कोणती असेल तर ती अशी आहे की या ठिकाणी त्यांच्या वजनामध्ये बदल झालेला नाही. वजनात ज्या अर्थी बदल होत नाही त्या अर्थी यातील एखादं द्रव्य बाहेर गेलेलं नाही आहे, किंवा यातील एखादं द्रव्य नव्यानं काहीतरी निर्माण वगैरे सुद्धा झालेलं नाही आहे. आफ्टर स्टडिंग दिस एक्सपेरिमेंट, इट इज व्हेरी क्लिअर दॅट द मास ऑफ द ओरिजिनल मॅटर अँड द मास ऑफ द न्यूली फॉर्म्ड प्रोडक्ट इन द केमिकल चेंज बोथ आर इक्वल. आधी त्या संपूर्ण द्रावणातील सर्व जे घटक आहेत त्यांचं आधीचं जे वस्तुमान असेल तेच वस्तुमान नंतर राहिलेलं आहे. Now, law of conservation of matter can be stated. Antoine Lavoisier in 1785 inferred from this experiment that in the chemical reaction, the total weight of the reactants is the same as the total weight of the products formed due to the chemical reactions. रासायनिक अभिक्रिया झाल्यानंतर आधी असणारी जी अभिक्रियाकारक असतात त्यांच्या वस्तुमानामध्ये आणि अभिक्रिया झाल्यानंतर त्यापासून तयार होणाऱ्या उत्पादितांमध्ये वस्तुमानामध्ये किंवा वजनामध्ये कोणताही फरक पडत नाही, हा नियम त्यांनी सांगितलेला आहे. दिस लॉ इज कॉल्ड ॲज दी लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ मॅटर. आणि याच नियमाला लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ मॅटर म्हणजेच द्रव्य अक्षयतेचा नियम असं म्हटलं जातं.
थोडंसं मराठीमधून सुद्धा आपण पाहूया तो नियम आपल्याला कसा सांगता येईल. रासायनिक अभिक्रियेतील अभिक्रियाकारकांचे म्हणजे रिॲक्टंट्सचे एकूण वजन आणि रासायनिक अभिक्रियेतून निर्माण होणाऱ्या उत्पादितांचं एकूण वजन हे सारखंच असतं. यालाच द्रव्य अक्षय्यतेचा नियम असं म्हणतात. मित्रांनो, या ठिकाणी आणखी थोडंसं पाठ्यपुस्तकामध्ये दिलेली ही जी अँटॉइन लॅव्हॉइझिये यांची माहिती दिलेली आहे ती माहिती आपण थोडक्यात या ठिकाणी पाहूया. मी या ठिकाणी इंग्लिशमधून जी माहिती दिलेली आहे त्यांचा अर्थ सांगतो. त्याच पद्धतीनं आपण सुद्धा थोडंसं इकडं मराठीमधून दिलेली जी माहिती आहे त्याच्याकडे सुद्धा नजर फिरवावी म्हणजे आपल्याला लक्षात येईल. फ्रेंच सायंटिस्ट, फादर ऑफ मॉडर्न केमिस्ट्री, सबस्टॅन्शियल कॉन्ट्रीब्युशन इन द फील्ड्स ऑफ केमिस्ट्री, बायोलॉजी अँड इकॉनॉमिक्स हे त्यांचं कॉन्ट्रीब्युशन आहे, हे त्यांचं वर्क आहे, जे कोणकोणत्या वेगवेगळ्या फील्डमध्ये त्यांनी काम केलेलं आहे हे आपल्याला या ठिकाणी लक्षात येईल. पाहूयात आपण थोडक्यात परिचय. नॉमेनक्लेचर ऑफ ऑक्सिजन अँड हायड्रोजन यांनी सर्वप्रथम ऑक्सिजन हे नाव आणि हायड्रोजन हे नाव ठरवलेले आहेत या दोन मूलद्रव्यांच्यासाठी. शोड दॅट मॅटर कंबाईन्स विथ ऑक्सिजन ड्युरिंग कंबशन म्हणजे एखादा पदार्थ जेव्हा जळतो किंवा जेव्हा त्याचं ज्वलन होतं तेव्हा तो ऑक्सिजन बरोबर संयोग करतो हे त्यांनी पहिल्यांदा दाखवून दिलेलं आहे. ही वॉज द फर्स्ट टू यूज ॲक्युरेट वेईंग टेक्निक्स टू वे मास ऑफ रिएक्टंट्स अँड प्रॉडक्ट्स इन ए केमिकल रिएक्शन. म्हणजे एखाद्या रासायनिक अभिक्रियेमध्ये भाग घेणारी जी अभिक्रियाकारकं असतात या अभिक्रियाकारकांची वजनं आणि त्यापासून तयार होणाऱ्या उत्पादितांची वजनं मोजण्यासाठीची अतिशय अचूक साधनं यांनी निर्माण केलेली आहेत. ही डिस्कवर्ड दॅट वॉटर इज मेड अप ऑफ हायड्रोजन अँड ऑक्सिजन. त्यांनी असं पहिल्यांदा दाखवून दिलं की पाण्यामध्ये हायड्रोजन आणि ऑक्सिजन हे दोन घटक असतात किंवा या दोन मूलद्रव्यांच्या एकत्रीकरणातून यांच्या संयोगातून पाणी तयार होतं हे पहिल्यांदा यांनी दाखवलेलं आहे. फर्स्ट रायटर ऑफ द लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ मास इन ए केमिकल रिएक्शन. रासायनिक अभिक्रियेमध्ये जो द्रव्य अक्षय्यतेचा किंवा वस्तुमानाच्या अक्षय्यतेचा नियम आहे हा पहिल्यांदा त्यांनी सांगितलेला आहे किंवा त्यांनी लिहून ठेवलेला आहे. असाइन्ड सिस्टमॅटिक नेम्स टू द कंपाऊंड्स दॅट इज सल्फ्युरिक ॲसिड, कॉपर सल्फेट, सल्फाईट एटसेट्रा. म्हणजे अशा प्रकारची नावं एखाद्या रासायनिक त्या संयुगाला कशा पद्धतीनं द्यायची ही त्यांनी सुरुवात करून दिलेली आहे. ऑथर्ड द फर्स्ट बुक ऑन मॉडर्न केमिस्ट्री. द नेम इज एलिमेंटरी ट्रीटीज ऑन द केमिस्ट्री इन 1789. म्हणजे रासायनिक अभिक्रियांमध्ये ज्या काही प्रक्रिया घडतात त्या सर्वांबद्दल पहिला ग्रंथ त्यांनी लिहिलेला आहे. स्टडीड दी एलिमेंट्स सच एज ऑक्सिजन, हायड्रोजन, नायट्रोजन, फॉस्फरस, मर्क्युरी, झिंक अँड सल्फर. मित्रांनो, आपण आता आणखी थोडं पुढे जाऊ. लॉ ऑफ कॉन्स्टंट प्रपोर्शन. आता लॉ ऑफ कॉन्स्टंट प्रपोर्शन म्हणजे काय पहा. फ्रेंच सायंटिस्ट J.L. Proust stated the law of constant proportion as the proportion by weight of the constituent elements in the various samples of a compound is fixed. म्हणजे एखाद्या संयुगाच्या विविध नमुन्यांमधील घटक मूलद्रव्यांचं जे वजनी प्रमाण असतं हे वजनी प्रमाण नेहमी स्थिर असतं. तो पदार्थ आपण कुठून घेतलाय, त्याचा सोर्स कोणता यांचा कोणताही संबंध न ठेवता तो कुठूनही घेतलेला असू दे त्यांच्यामध्ये घटक मूलद्रव्ये जी काही असतात त्यांचं वजनी प्रमाण स्थिर असतं असं त्यांनी सांगितलेलं आहे. काही एक्झाम्पल्स आपण पाहू, काही उदाहरणं पाहू. प्रोपोर्शन बाय वेट ऑफ हायड्रोजन H and oxygen O in water, that is in H2O, is 1:8. त्याचं प्रमाण किती आहे? 1:8 इतकं असेल. This means 9 gram of water is formed by chemical combination of 1 gram hydrogen and 8 gram oxygen. म्हणजे पाण्यातील हायड्रोजन आणि ऑक्सिजन यांचं वजनी प्रमाण 1:8 आहे. म्हणजे 1 ग्रॅम हायड्रोजन असेल
तर 8 ग्रॅम ऑक्सिजन या प्रमाणामध्ये ते असणार आहेत आणि या दोन्हींच्या रासायनिक संयोगानं 9 ग्रॅम इतकं पाणी तयार होणार आहे. सेकंड एक्झाम्पल इज ऑफ proportion by weight of carbon and oxygen in carbon dioxide is 3:8. This means 45 gram of carbon dioxide is formed by chemical combination of 12 gram carbon and 32 grams oxygen. कार्बन डायऑक्साईड जो वायू आहे या वायूमधील कार्बन आणि ऑक्सिजन यांचं वजनी प्रमाण 3:8 या प्रमाणात आहे. जर कार्बन त्यातील 12 ग्रॅम इतका आपण गृहीत धरला त्याच्या अणुवस्तुमाना इतका, तर 32 ग्रॅम इतका ऑक्सिजन त्या ठिकाणी असणार आहे. तर यांच्या दोन्हींच्या संयोगानं 44 ग्रॅम पाणी तयार होतं. या कार्बन डायऑक्साईडचा हा रेणू वस्तुमानांक आहे किंवा मॉलिक्युलर वेट आहे. मित्रांनो, व्हेरिफिकेशन ऑफ लॉ ऑफ कॉन्स्टंट प्रोपोर्शन म्हणजे प्रत्यक्षात एखाद्या रासायनिक पदार्थामध्ये त्यांच्यामध्ये मूलद्रव्यांचं जे वजनी प्रमाण आहे, हे मूलद्रव्यांचं वजनी प्रमाण त्याच प्रमाणामध्ये असतं का, म्हणजे अगदी ते तंतोतंत जुळतं का, हे पाहण्यासाठी काही प्रयोग केले गेलेले होते. आणि या प्रयोगांमधून आपल्याला लक्षात येईल की कशा पद्धतीनं यांचा अभ्यास केला जात असतो. रंजक गोष्ट आहे. छोटीशी या ठिकाणी काही घटना आहेत, त्या घटना आपण जरूर पाहूया, समजून घेऊया. मेनी कंपाऊंड्स कॅन बी मेड बाय डिफरंट मेथड्स. वेगवेगळ्या प्रकारची संयुग वेगवेगळ्या पद्धतीनं निर्माण केली जाऊ शकतात. फॉर एक्झाम्पल, 2 samples of the compound copper oxide, that is CuO, are obtained. One by decomposition of copper carbonate, that is CuCO3, and another by decomposition of copper nitrate, that means CuNO3 twice. म्हणजे कॉपर ऑक्साईड हे जे संयुग आहे, हे कॉपर ऑक्साईड हे संयुग 2 पद्धतीने मिळवता येतं. एक आहे कॉपर कार्बोनेटचं डिकम्पोजिशन करायचं, म्हणजे त्याचं औष्णिक अपघटन करायचं आणि त्यापासून CuO मिळवायचं. अँड दुसरी पद्धत आहे की ज्याच्यामध्ये कॉपर नायट्रेट, दॅट इज CuNO3 टॉईस, याचं अपघटन करायचं आहे. यातून तयार होणारा कॉपर ऑक्साईड आपल्याला मिळवायचा आहे. फ्रॉम ईच ऑफ दीज सॅम्पल्स a mass of 8 gram of copper oxide was taken and each was treated independently with hydrogen gas. या ठिकाणी आपण लक्षात घेऊया, 8 ग्रॅम इतकं कॉपर ऑक्साईड घेतलं आणि दोन्ही सॅम्पलमधून आणि त्यांची हायड्रोजन वायूबरोबर अभिक्रिया केली. आता हायड्रोजन वायूबरोबर अभिक्रिया का करायची आहे, तर मित्रांनो लक्षात घ्या की हा हायड्रोजन या कॉपर ऑक्साईडमधील ऑक्सिजन काढून घेणार आहे आणि तसा त्यांनी तो काढून घेतला तर या ठिकाणी कॉपर शिल्लक राहणार आहे आणि पाणी तयार होणार आहे. अशा पद्धतीनं आता आपण पाणी मोजू शकतो आणि शिल्लक राहिलेल्या कॉपरचं वस्तुमान मोजू शकतो. ही कृती केल्यानंतर आपल्याला काय मिळतं पाहूया. सो हिअर बोथ गेव 6.4 grams ऑफ कॉपर अँड 1.8 ग्रॅम ऑफ वॉटर. आता याच्यामुळं ही पडताळणी कशी होते, कशी केली जाते ते आपण थोडंसं पाहूया. द रिएक्शन ऑफ कॉपर ऑक्साईड विथ हायड्रोजन yielded 2 known substances, namely the compound water H2O and the element copper. It is known that in compound water, that is in H2O, the elements H and O are in the proportion 1:8 by mass. त्यांचं वजनी प्रमाण आहे 1:8 या प्रमाणामध्ये. दिस मीन्स दॅट इन 9 ग्रॅम वॉटर देर आर 8 ग्रॅम ऑफ एलिमेंट ऑक्सिजन अँड 1 ग्रॅम ऑफ हायड्रोजन. देअरफॉर 1.8 ग्रॅम वॉटर कंटेन्स 8 into 1.8 divided by 9, म्हणजे प्रत्यक्ष 8 ग्रॅम इतकं जे कॉपर ऑक्साईड घेतलेलं आहे त्याच्यामध्ये किती मिळालेलं आहे, 1.8 ग्रॅम इतकं मिळालेलं आहे. मग आता 1.8 ग्रॅम जर असेल तर ते पाण्याचं मूळ वस्तुमान किती, दोन्ही मिळून 1:8 या प्रमाणामध्ये असलेले मिळून 9 ग्रॅम इतके आहे. 9 ग्रॅमपैकी 1.8 इतकं आहे आणि ते किती मध्ये मिळालेलं आहे, 8 ग्रॅम ऑफ कॉपर ऑक्साईडमध्ये मिळालेलं आहे.
आणि हा जर रेशो काढला, हा जर संपूर्ण गुणाकार भागाकार पूर्ण केला तर आपल्याला मिळेल 1.6 ग्रॅम ऑफ ऑक्सिजन. दिस ऑक्सिजन हॅज कम फ्रॉम 8 ग्रॅम कॉपर ऑक्साईड. म्हणजे 1.6 ग्रॅम ऑफ ऑक्सिजन इज देअर इन 8 ग्रॅम ऑफ कॉपर ऑक्साईड. It means that 8 gram of both of the samples of copper oxide contained 6.4 gram copper and 1.6 gram oxygen. याचा अर्थ असा झाला की 8 ग्रॅम पैकी 1.6 ग्रॅम ऑक्सिजन असेल तर उरलेलं कॉपर असणार आहे. म्हणजेच 6.4 ग्रॅम कॉपर असेल आणि 1.6 ग्रॅम ऑक्सिजन असेल. अँड द प्रपोर्शन बाय मास ऑफ कॉपर अँड ऑक्सिजन इन इट इज 6.4 as to 1.6. म्हणजे 6.4 आणि 1.6 यांचं गुणोत्तर होईल या प्रमाणामध्ये ते असणार आहे. दॅट इज 4:1. म्हणजे थोडक्यात हे प्रमाण किती असेल, 4:1 या प्रमाणामध्ये असेल. Thus the experiment showed that the proportion by mass of the constituent elements in different samples of a compound is constant. म्हणजे कोणत्याही स्वरूपातून कोणत्याही स्रोतातून घेतलेला तो कंपाऊंड असो त्याच्यामध्ये कॉपर आणि ऑक्सिजनचं प्रमाण हे 4:1 या वजनी प्रमाणामध्येच असणार आहे. नाउ लेट अस सी व्हॉट द एक्सपेक्टेड प्रोपोर्शन ऑफ मास ऑफ द कॉन्स्टिट्युएंट एलिमेंट्स ऑफ कॉपर ऑक्साईड वुड बी फ्रॉम इट्स नोन मॉलिक्युलर फॉर्म्युला. आता प्रत्यक्ष मॉलिक्युलर फॉर्म्युला जो आहे याच्यावरून म्हणजे त्याचा अणुवस्तुमानांक जर आपण गृहीत धरले तर याच्यावरून हे प्रमाण किती असणार आहे ते आपण पाहूया, प्रयत्न करूया. टू फाइंड आउट दिस वी नीड टू यूज द नोन ॲटॉमिक मासेस ऑफ द एलिमेंट्स. द ॲटॉमिक मासेस ऑफ कॉपर अँड ऑक्सिजन आर 63.5 अँड 16 रिस्पेक्टिव्हली. म्हणजे कॉपर म्हणजे तांब याचा अणुवस्तुमानांक आहे 63.5 आणि ऑक्सिजनचा अणुवस्तुमानांक आहे 16. This means that the proportion by mass of the constituent elements Cu and O in the compound copper oxide is 63.5 as to 16, which is 3.968 as to 1. म्हणजेच हे जवळजवळ 4च्या अगदी जवळ आलेलं आहे. म्हणून त्याला आपण असं म्हणू शकतो की this is 4:1. The experimental value of proportion by mass of the constituent elements matched with the expected proportion calculated from the molecular formula. Thus, the law of constant proportion is verified. म्हणजे या ठिकाणी अणुवस्तुमानावरून काढलं का किंवा त्यांच्या त्या प्रयोगाच्या साहाय्यानं पाणी किती तयार होतं आणि कॉपर किती शिल्लक राहतं या पद्धतीनं काढलं, कोणत्याही पद्धतीनं काढलं तरी कॉपर टू ऑक्सिजन रेशो इज 4:1 हे आपल्याला या ठिकाणी सिद्ध करता येतं. थोडक्यात प्रयोगानं मिळालेले घटक मूलद्रव्यांचे वजनी प्रमाण रेणुसूत्रावरून काढलेल्या अपेक्षित प्रमाणाशी जुळतं. मित्रांनो, माझं हे मार्गदर्शन जर आपल्याला आवडलं असेल तर जरूर लाईक करा, उपयुक्त वाटलं असेल तर इतरांसाठी जरूर शेअर करा आणि माझं चॅनल जरूर सबस्क्राईब करा. स्टे कनेक्टेड. धन्यवाद.